एक ब्रेकिंग बातमी आहे। आमदार बच्चू कडू प्रकरणी लिपिक अशोक जाधव यांचं निलंबन करण्यात आलंय। बच्चू कडूंमुळे कर्मचाऱ्याला निलंबित केलंय। सरकारी कर्मचाऱ्याला निलंबित केलेलं आहे। लिपिक आहेत अशोक जाधव यांचं निलंबन केलेलं आहे। आमदार बच्चू कडू प्रकरणामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलंय। सरकारी कर्मचाऱ्याला निलंबित केलेलं आहे। बच्चू कडूंमुळे निलंबित केलंय। आमदार बच्चू कडू प्रकरणाला नवीन वळण लागलेलं आहे। बांधकाम विभागातील लिपिकाला निलंबित करण्यात आलेलं आहे। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्यासोबत आहेत। राजू, काय अधिक माहिती द्याल? आमदार बच्चू कडू प्रकरणाला वेगळं वळण लागलंय। लिपिक अशोक जाधव यांचं निलंबन करण्यात आलंय। निश्चितपणे ज्योती, आमदार बच्चू कडू प्रकरणाला वेगळं वळण लागलेलं म्हणता येईल, कारण ज्या आधी कर्मचाऱ्याची फाईल घेऊन गेलेले होते त्या कर्मचाऱ्याला आता निलंबित केलेलं आहे। कारण त्याच्यावरती जे आहे ते आता कारवाई केलेली आहे। कुठेतरी राजकीय दबाव वापरला किंवा ज्या काही दोन क्वार्टर्सचा प्रश्न होता, यामुळे निलंबित केलेला आहे। आणि जोपर्यंत समितीचा अहवाल येणार नाही तोपर्यंत निलंबनाची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी वेगळं वळण लागलेले आहे। अधिकाऱ्यावरती सगळं हे जे आहे ते शेकलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितपणे त्याला वेगळं वळण लागलेलं आहे। आता नेमकं ज्या अधिकाऱ्याने पैसे मागितलेलं होतं त्याच्यावरती काय कारवाई होणार का अशी मागणी जी आहे ती आमदार बच्चू कडू करतात। त्यामुळे नेमकं त्याच्यामध्ये काय होणार पुढं हे पाहणं होत राहणार आहे। नक्कीच धन्यवाद राजू दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।